सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मराठा क्रांती मोर्चाचा राजधानी साताऱ्यातला साखळी उपोषणाचा हा 7वा दिवस। खरं तर मराठा समाजानं आरक्षणासाठी आजपर्यंत 58 मोर्चे काढले, तरी देखील राज्यकर्त्यांना जाग आली नाही। हे शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तरी देखील मराठे शांत आहेत। आता मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा खरा तर आमची आता संयम सुटलेला आहे आणि संयम सुटलेला असताना 20 तारखेला आजपर्यंत गावोगावी आंदोलन झालं, तालुक्याच्या ठिकाणी झालं, जिल्ह्याच्या ठिकाणी झालं। त्याच पद्धतीनं पुढचं आंदोलन जे आहे ते आमचं मुंबईत आमरण उपोषणाचं आंदोलन होईल आणि मग मात्र शासनाला वळताभुई थोडी होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठा समाजाच्या जे समन्वयकांच्या हातात आंदोलन होतं ते खरं तर जनतेनं हातात घेतलेलं अशी एक परिस्थिती आहे। राज्यकर्त्यांना सर्वच स्तरावर असं वाटतंय की हे माझ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला असं वाटतंय की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। प्रत्यक्षात कृती मात्र शून्य आहे आणि फक्त मताच्या राजकारणासाठी मराठ्यांचा वापर होतोय। हे आजपर्यंतचा इतिहास आहे, त्याच पद्धतीनं आता वाटचाल चाललेली आहे। हा 60व्या दिवशी आज आमच्या महिला भगिनी असतील किंवा आमचे मराठा बांधव असतील, या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरं तर साताऱ्यात आंदोलनाला आपला सहभाग दर्शवलेला आहे। त्या सर्वांचं खरं तर आभार मानले पाहिजेत। घरची कामं, शेतीची कामं सोडूनसुद्धा काही मंडळी भजन घेऊन इथं आली, त्यांचंही अभिनंदन आभार मानले पाहिजेत। आणि हे जे आंदोलन आहे हे आम्ही आत्ता मंगळवारपासून हे आंदोलन आम्ही स्थगित करतोय। मात्र पुढची दिशा आम्ही निश्चितपणानं आमची जानेवारीत आमची दिशा ठरेल आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही मोर्चाला सातारा जिल्ह्यात एक जागतिक स्तरावरचा मोर्चा आम्ही इथं केला, तसाच एक विक्रमी मोर्चा आमचा मुंबईला निघेल। मोठ्या प्रमाणावर साताऱ्यातून बांधव आमचे चालत मार्गस्थ मुंबईला रवाना होतील आणि तो सुद्धा आमचा सातारकरांचा विक्रम असेल। अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या भविष्यात केलं जाईल। राज्यकर्त्यांनी अजूनही कालावधी 20 जानेवारीपर्यंत आहे, तर या काळात त्यांनी मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेऊन आश्वासन दिलेली आहे, आश्वासन ती पाळावी। कारण मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्श करून तुम्ही जाहीर केलेलं आहे की मी जाहीर ग्वाही देतो की मराठ्यांना आरक्षण देणार। त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे। आमच्या दैवताला जो शब्द त्या नतमस्तक होऊन दिला आहे तो ते तुमची आज खरं तर त्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलेलं आहे। आम्ही मंगळवारपासून हे आंदोलन स्थगित करतोय। एक मराठा समाजातील एका बालिकेला सोबत घेऊन या उपोषण स्थळावर येऊन आमचे तात्या सावंत असतील, आमचे भोसले साहेब असतील की ज्यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं, त्यांच्या हस्ते या दोघांना सरबत देऊन आम्ही हे आंदोलन मंगळवारपासून आम्ही थांबवतोय। पण हे करत असताना या आंदोलनाचा फायदा घेऊन भविष्य काळात जो कालावधी आम्हाला मधला मोकळा मिळतोय त्यात जर कोणी उचापती वाढवल्या तर त्याचा मराठा क्रांती मोर्चाशी कुठलाही संबंध राहणार नाही। कारण मराठा क्रांती मोर्चानं ठरवलेल्या सगळी जी धोरणं आहेत त्या पद्धतीनं आम्ही शांततेच्या मार्गानं आजपर्यंत आम्ही आंदोलनं करत आलो। ह्या मधल्या 15-20 दिवसाच्या काळात जर कोणी कुठल्याही गैरकृत्य केलं तर त्याला मराठा क्रांती मोर्चा कुठलाही जबाबदार राहणार नाही, त्याच्याशी आमचा संबंध राहणार नाही। त्याचे जे कायदेशीर बाबी असतील त्याचा त्यांना निस्तरावे लागतील। पण हे सांगतो की मंगळवारपासून आम्ही हे आंदोलन थांबवत आहोत। हे आमच्या ज्येष्ठ समन्वयक अण्णांनी जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं आमचं मंगळवारनंतर आम्ही इथं ग्वाही स्थगित करणार आहोत। परंतु आजपर्यंत जसं की आम्ही आंदोलन इथं चालू केलं, उपोषण केलं, मरण उपोषण आमच्या दोन्ही अण्णांनी आणि यांनी केलं तात्यांनी, तसं इथं सरकारी एकही अधिकारी ना कलेक्टर आले ना SP आले की त्यांना भेटून बाबा विनंती केली असा एकही दिवस गेला नाही की ते आले नाहीत आजपर्यंत। म्हणजे किती दुर्दैव आहे ह्या देशामध्ये की लोक न्यायासाठी बसतात, न्याय मागण्यासाठी बसतात, परंतु निष्क्रिय अधिकारीसुद्धा नाही। आणि 1-2 मोजले
तीन महाराज सोडले आणि 1-2 आमदार सोडले, शशिकांत शिंदे किंवा बच्चू कडूसारखी लोक सोडली, तर एकही निर्लज्ज ही सोडली तर सर्व निर्लज्ज आमदारांनी मराठा समाजासाठी कुठल्याही पद्धतीचं विधान परिषदेमध्ये कुठल्याही पद्धतीचं त्यांनी मराठ्यासाठी आरक्षण मिळावं म्हणून अजिबात तोंड उघडली नाही, त्यांची तोंड शिवलेली होती. हे निर्लज्ज आमदारांना यापुढं महाराष्ट्रातनं मी ग्वाही देतो साताऱ्यातनं की यांना मतदान करू नये असं मी सातारा जिल्ह्यातनं आव्हान करतो मतदारांना. कारण की आज आमच्यावर जी वेळ आणलेली आहे ती आमच्या निर्लज्ज आमदारांमुळे आलेली आहे की आज आम्हाला 20 तारखेला पुन्हा जटावं लागतंय. म्हणजे आमचं फक्त रक्तशोषण करायचं ठरवलं का या सरकारनं असं आम्हाला वाटतंय. प्रत्येक तारका तुम्हाला मात्र ह्यो आमदार पक्षात घेऊन तो आमदार ह्या पक्ष फोडाफोडी करून त्याला कुठलाही कायदा लागत नाही. तुम्हाला वरनं काय आणायचं असेल तर त्याला कुठले कायदे लागत नाहीत. फ्रॉड केलेल्या आमदारांना तुम्हाला पक्षात घेऊन त्यांच्यावरचे कायदे कानून सगळं ईडी सगळं तुम्हाला झोपवता येतात. परंतु एखाद्याला सामान्य माणसाला न्याय द्यायचा म्हणलं की तुम्हाला कायदा कानून न्यायालयानं हुडकावी लागतात. हे या देशाचं दुर्दैव आहे. देशाला तुम्ही कसं पुढं नेणार आहे आणि माणसांना कसं जगावणार आहे हाच आम्हाला आता ह्या देशामध्ये प्रश्न पडला आहे. आणि राज्यातल्या तर आमदारांना आम्हाला असं वाटतंय की त्यांना फक्त स्वतःची घरं स्वतःचे कार्यकर्ते जगून देशात राज्य करायचं आहे आणि सामान्य माणसांना देशधडीला लावायचं आहे असं यातनं निष्पन्न होत आहे. माझं स्पष्ट मत आहे की 20 तारखेच्या आत उलट मुख्यमंत्र्यांनी अशी तुमच्याबद्दलचं अजून पण महाराष्ट्रातील लोकांचं मत चांगलं आहे. तुम्ही तुमचं मत नाराज करून घेऊ नका. तुम्ही महापुरुषाच्या पायाला हात लावला लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून जर शपथ घेतली तर तुम्हाला शपथ घ्यायला पूर्ण करायला किती दिवस लागणार आहेत? त्यासाठी काय तुम्ही ज्योतिषाकडे जाऊन आता तारीख काढणार आहात की काय आणि समाजाचं वाटोळं करायचं ठरवलंय का काय तुम्ही? मराठा समाज हा का समाज नाही का? इतर जाती जुंपी आहेत. जो कोण रोज सुटलं एकच मंत्री फक्त सगळ्यांना भारी पडतो हे किती दुर्दैव आहे. तो पण तुमच्यात मिक्स झालेला नंतर म्हणजे त्याची ताकद किती आहे, समाजापेक्षा किती मोठा आहे तो हे तुम्ही दाखवून दिलंय महाराष्ट्राला. हे आज आम्हाला मराठा समाजाला कळलेलं आहे की तुम्ही खरोखरच एका मंत्र्यासाठी समाज देशोधडीला लावला. तर आमचं सर्व सातारा जिल्ह्यातनं आव्हान आहे की आम्ही मंगळवार नंतर इथलं उपोषण आम्ही स्थगित करणार आहोत. आमची पुढच्या दिशा 10 तारखेनंतर ठरेल.